मला एक विनंती, हात जोडून कळकळीची विनंती, एवढा व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहा म्हणजे माझ्यासाठी नाही किंवा मला व्हायरल होण्यासाठी नाही किंवा मला फॉलो करा म्हणण्यासाठी नाही, क्लिअर सांगतोय, एवढा व्हिडिओ बघा. दादांनो, गेवराई गेवराई ते गडीफाटा रात्री 12:30 वाजता येत असताना तिथे कॉलेज आहे बघा, घडी कारखान्याच्या ह्या अपोजिट साईड, राईट साईडला, त्या साईडला. त्या कॉलेजच्या उताराला आपण चढायला येतो वर, आणि उताराला जाता वेळी इकडे घडीफाट्यावरनं गेवराईला जाता वेळी एक 4 व्हीलर अडविल ती दादांनो चोरांनी. म्हणून सांगतोय, फक्त हा व्हिडिओ बघा. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असला तर मला सांगा, दादांनो ह्यांनी किती वाईट केलं हे कृत्य, सांगायसारखं नाही. 3 चोर होते, 3 चोर माझ्या डोळ्यानं बघितलं. हा बघा, आता माझ्या तिथं उभं राहून मदत करणं झालं नाही, कारण ती लय अवघड गोष्ट होती. आणि त्याच्यात महिला होत्या दादांनो, कशा आरडा देत जनावरासारख्या. नाही नाही, हे सुधरून जावा भावांनो. भरपूर चोरी वाढली आमच्यात भरपूर चोरी वाढली, मापाच्या बाहेर वाढली. ह्या लोकांना कळा नाही, ह्यांना आशीर्वाद नेमकं कुणाचा आहे, ह्या भडवे लोकांना आशीर्वाद कुणाचा आहे, ह्या चोरट्या अवलादीच्या यायला. मला हे बोलायचंय महत्वाचं. ह्या भडव्यांना आशीर्वाद आहे कुणाचा? तोंडाला काळं बांधलेलं दादांनो. त्याच्यात महिला होत्या त्या गाडीमध्ये, तुम्ही आवाज ऐका त्या व्हिडिओमध्ये, आवाज काय येतोय ती. मी तिथनं पुढं 2 मिनिटाच्या अंतरावर चढलो की लगेच मी 100 नंबरला कॉल केला आणि त्यांना पूर्ण माहिती दिली, कुठं झालंय, काय झालंय, पूर्ण डिटेल माहिती दिली 100 नंबरला. मग हा बघा दादांनो, मला जेवढं कर्तव्य करता येतं मी तेवढं केलं आणि करणार. कुठल्याला भडव्याला करता वाईट वाटायचं असलं तरी वाटू द्या, बरोबर आहे ना, पण मी करणार. एवढं वाईट कृत्य ह्यांना कुठल्या नेत्याचा हात मारायचं, गाडी अडवायची, लुटायचं, सोनं नाणं काय जे असेल ती. हे कशामुळे एवढं अति झालंय? ह्या लोकांचं अति झालंय दादांनो. भडवे लोक इथं बिना बापाच्या अवलादीचे आहेत. ह्यांच्या वक्ती त्यांचा बाप नव्हता. काय ती माय माऊली आरडती जनावरासारखं. बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. माय माऊली जनावरासारखं आरडती ती. का आरडती? त्यांनी अहो असं तसलं लोखंडाचं होतं हातामध्ये, स्टीलचा पाईप होता पाठीमागे, एवढा पाईप आहे ऐका, आणि त्याला वेगळंच होतं काही तर, कारण मी चढत होतो, दमानी होतो मी, तरी पण ते माझं पूर्ण मी लक्ष घालून बघितलं. तिथं मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण लक्ष घालून बघितलं. स्टीलच्या पाईपाचं ह्या मापानं होतं आणि त्याला असं काच फोडण्यासाठी आडवं काहीतरी लावलं होतं. असं हाणलं राव मधल्या काचावर त्यांनी, मी डोळ्यानं बघितलंय. ती मायमावली जो मोठ्या मोठ्यानं आरडायला लागली. गुजरातपर्यंत लोक सांगतात बीडच्या पाठीमागे आमची गाडी अडविली. अशी 1-2 पार्टीवाल्यानं मला सांगितलं, पण मला खरं वाटलं नव्हतं. आता लोक म्हणत होते दिवसात तिथं RTO म्हणतात, कुठं काय म्हणतात, उभा करतात, बरोबर आहे ना. मग त्यासाठी चोऱ्या होत्यात, धमकी देऊन पुन्हा काय जी गोष्टी असतात. पण ही घटना रिअल आहे. आणि त्या गेवराई पोलीस स्टेशनला जर ती जी गाडी आहे ती महिला असेल, त्यांचे साथीदार काय कोणी असतील, आता 4 व्हीलर गाडी म्हणल्या बघा, ते कुठले तरी बाहेरले लोक असणार आहेत. आणि काय तोंडाला काळं बांधेल ह्यांनी राव. चौकोन फिरून एक जण असा इकडे तिकडे बघायचा, आणि काय ते लुटालुटी त्यांची फार हानी होती अशी. काय हे कुठला न्याय आहे?
मला एकच सांगायचं, गेवराई पोलीस स्टेशनला रोज बघतो त्या घटना मी, आणि कंटिन्यू बघत होतो. तुम्ही जसं पगार घेतात तसं रात्रीचं तिथं गस्त घाला त्या रस्त्याला. शहागडच्या पुलापासून हे टोल नाक्यापर्यंत तुमच्या गाड्या कंटिन्यू पाहिजेत. इतकाले फाईन मारतात, इतकाले जे नाही ते करतात, 24 तास रस्त्यावर पडून राहतात. मग तुम्हाला तेवढं करायला काय अडचण आहे? 24 तास गस्त घालायचं तुम्ही. ह्या गोष्टीवर माझ्या पूर्ण ड्रायव्हर भावांना विनंती. माझ्याकडे 2-3 व्हिडिओ आहेत असल्या घटनेचे. आमच्या आपल्या ह्या मांजरसुंबा रोड असेल, पुढं जाणारा धाराशिव रोड असेल. हा, मी म्हणतो कशाला नाव खराब करायचं बा, आमचं नाव पहिलंच खराब आहे. आमच्यात पहिलाच वनवा लागलेला आहे बीड जिल्ह्यात. आता ही चोरं चौपट लावायला लागलेत. चोरं काय लांबलचे नाहीत दादा, तिथलेच आहेत, त्याच इलाक्यातले आहेत. पण या भाडव्याला समजायला पाहिजे, ह्यांच्या गांडीत गोळ्या घालायला पाहिजे अशा. म्हणजे एवढी लोक ही वाईट आहेत. ह्या लोकांनी अति केलंय, अति. ह्या चोरांनी त्या गाडीवाल्याशी काय काय त्रास दिला असेल त्यांना ठाऊक. पण त्यांचा जो आरडा आहे दादांनो, एक घरातला माणूस गेल्यागत होता. म्हणजे एवढी भीती होती त्यांच्या मनामध्ये आणि एवढी आरडत होती. त्यांना मारलं पण त्यांनी. मी लांबवर बघत होतो, त्यांना मारलं पण माझं जे कर्तव्य होतं मी ते पूर्ण केलं. मी पोलीस स्टेशन आपले 100 नंबरला कॉल केला, त्यांना पूर्ण घटनाक्रम सांगितला. कुठं मी घडीपाटा पास करून होतो, मी लगेच त्यांना घडीपाटा मी पास केला नाही, मी त्यांना लगेच कॉल केला 100 नंबरला, अशी अशी घटना झाली म्हणलं, तेवढं बघा. त्यांनी लगेच मग गेवराई पोलीस स्टेशन म्हणले जवळ आहे, म्हणलं तुम्ही काही करा, त्यांना मदतीचा हात द्या. मला तो आज फोन आला होता कुठला, त्या आपण 100 नंबरला 112 नंबर काय ना, मग मी 100 नंबरला कॉल केला होता. पण त्या मॅडम म्हणतात आमचे 112 नंबरवरून बोलते, तुम्ही रात्री अशी कंप्लेंट केली ती. म्हणलं केली होती, मी रनिंगमध्ये होतो. म्हणलं तिथं कोणी आलं नाही आलं हे मला माहीत नाही. ते म्हणले आम्हाला किती मार्क देताना, आम्ही तितक्या तात्काळ फोन उचलला आहे. म्हणलं तुम्हाला 100% मार्क आहेत माझ्याकडून, पण तिथं आलंय का नाही कोणी माहीत नाही. मग ते मार्क तुम्ही समजून जावा किती ते, बरोबर. मग मला तेच सांगायचं दादांना विनंती, ड्रायव्हर भावांना, ह्या रस्त्याला चालता वेळी आपला विचार करा जीवाचा. आणि आपल्या जर जीवाला काय होत असेल तर पुढच्याचा पण विचार करू नका. कारण आपला जीव जर जात असेल तर पुढच्याचा ठेवू नका. स्वतःचा का घाली होता, रात दिवस डोळे फोडायचे बोंबलाचे काम करून. तसं मला एकच सांगायचंय, बीड जिल्ह्यात कुठे बी जाता वेळी धाराशिव आहे पुढं, पूर्ण धाराशिवमध्ये हरकत नाही, बीड जिल्हा बी. आणि राहिलं सायला आणि पुन्हा मांजरसुंब्यावरनं पलीकडे जाता वेळी आली काय त्यावेळी दादांनो, जिथली तिथं थांबा तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये, चांगलं हॉटेल बघून. आणि कुठल्या बी मोकार हॉटेलवर पण थांबवू नका. चांगलं पार्किंगचं हॉटेल, तिथं वॉचमेन राखण, असल्या हॉटेलवर थांबा. पण ही लोक सुधारणार नाहीत दादा, बेधडक मारतात. ही म्हणल्यावर ह्यांना कुठली माय बहीण, ह्यांना माय बहीण नाहीच, हे कधी पण टाकलेली. म्हणून माझी विनंती, हात जोडून दादांना, तुम्हाला हात जोडून मनातून, की काही बी करा, हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो. तुमच्या सगळ्या ड्रायव्हर भाव असतील, 4 व्हीलर आला असेल, कुणी असेल, पण दादांनो आपल्या जीवाला सांभाळा. आणि 4 व्हीलरवाला पण विनंती, टोल नाक्यावर थांबत्या वेळी, तुम्ही जे बीडकडनं जाताय टोल नाक्यावर थांबत्या वेळी तुमच्यावर कोण नजर ठेवून आहे, कोण काय आहे ह्याचा विचार करूनच थांबा, नाहीतर कुठंही थांबू नका. कारण दिवसमान वाईट आहेत, सांगायसारखे नाहीत, एवढे दिवसमान वाईट आहेत. म्हणून माझी कळकळीची विनंती, विचार करा आणि आपल्या जीवाला बघून चला. ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, माझ्याच्यानं जेवढी होती तेवढी मी मदत केलेली आहे. आता कोणाला काही वाटलं तरी मला माफ करा, पण करणार मी.
चुकीला माफी नाही. मग माझ्यावर काय संकट यायचे ते येऊ द्या. जय ड्रायव्हर. ड्रायव्हर एकता जिंदाबाद.